नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी करते आहे आचारी सांडगे. कसे करायचे ते आपण आता बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी या लोणच्याच्या कैऱ्या घेतल्यात. या माझ्या घरच्या आहेत. हा खास लोणच्याचा आंबा आहे. तुम्ही कोणताही दुसरा आंबा घेऊ शकता, फक्त पिकणारा म्हणजे पेवंदी आंबा घेऊ नका. कडक असा हिरवा आंबा घ्या. त्याच्यानंतर ह्या कैऱ्या मी अशा सोलून घेतल्या आहेत. या अशा मी सगळ्या सोलून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ह्याचा असा किस केलेला आहे. पण किसणी देखील मी जाड घेतली, बारीक नाही. त्यामुळे माझा किस असा जाडसर झालेला आहे. बघा, आपल्याला जाडच किस हवा आहे, बारीक नको. कारण बारीक असेल तर कैरीला पाणी सुटतं आणि मग बारीकसा तो गचका होतो आणि सांडगे आपल्याला असे मोकळे मोकळे टाकायचे असतात. म्हणून किस हा नेहमी जाडच असला पाहिजे. आता यामध्ये लागणारं इतर साहित्य म्हणजे पातळ पोहे. हे मी कडक उन्हात चांगले गरम म्हणजे ठेवलेले होते आणि परत वरून थोडेसे भाजूनही घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तीळ लागणार आहे, धणेपूड लागणार आहे, मीठ आणि जिरेपूड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रसस्वादम्स किचन म्हणजे हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. याचा कैरी लोणचं मसाला मी यात घालते आहे. तुम्ही कोणताही कैरी लोणचं मसाला यात घालू शकता. हा माझा घरचा स्वतःचा असल्यामुळे मी यात हा टाकणार आहे. चला तर मग आता कृतीकडे वळूया. मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या. त्याचा हा किस निघालेला आहे. तुम्ही किती घेऊ शकता, कारण याचा प्रमाण नाही, हा स्वतःचा अंदाजच आहे. त्यामुळे यात आपण आता 1 टेबलस्पून एवढे तीळ घालणार आहे. सांडग्यांमध्ये तीळ छान लागतात म्हणून ते जास्तही घालू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 1 टीस्पून मी जिरेपूड घालते, 1 टेबलस्पून धणेपूड घालते. नंतर तुम्ही चव घेऊन बघू शकता, काही कमी जास्त वाटलं तर. मीठ चवीप्रमाणे. आता आपल्याला याच्यात लोणच्याचा मसाला आणि पोहे या 2 गोष्टी घालायच्या आहेत. मी वेगळा हिंग किंवा हळद घालत नाही, कारण माझा हा जो मसाला आहे ना, रसस्वादम्स किचनचा कैरी लोणचं मसाला, ह्यात सगळं काही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट इतर जसे मसाले तुम्ही लोणच्याचे वापरता ना, तसंच हा वापरायचा असतो. तो मी यात घालते. आता सध्या मी याच्यात 50 ग्रॅम तरी घातलेला आहे. सुंदर वास येतोय, सुवास एकदम. कारण लोणचं मसाला आणि कैरी एकत्र आल्यावर जो लोणच्याचा खास वास असतो ना, तो वास येतो आहे. आता यात मी पोहे घालते. नॉर्मल वाटीनी मोजून मी पोहे घालते, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल. 2 वाटे मी सध्या पोहे घातलेले आहे. हे पोहे इतपतच घालायचे आपल्याला की त्यांनी थोडासा आपल्याला असं तर बांधायला असं सांडगा आपल्याला असा घट्ट होण्यासाठी हे पोहे आपल्याला मदत करणार आहेत. तुम्ही याला थोडेसे चुरूने टाकू शकता किंवा अख्खे टाकले ना तरी हरकत नाही. या क्षणी तुम्ही चव घेऊन बघू शकता. तुम्हाला मीठ, त्याच्यानंतर अचार मसाला, लोणचं मसाल्याची चव छान लागलेली आहे की नाही, हे सगळं तुम्ही या क्षणी बघू शकता. हे पहा, आता मी 2 वाट्या आपल्या नॉर्मल वाटीने पोहे घातलेले होते. आता मिक्स केल्यानंतर ते बऱ्यापैकी आता ते पाणी सोक केलेलं आहे पोह्यांनी, कैरीतलं जे असतो ओलेपणा तो. आणि आता आपला सांडगा
सांडगे असे हलके हलकेच टाकायचे, असे असे गच्च असे करून कधीच टाकत नाही सांडगे. त्यामुळे हा सांडगा असा घ्यायचा आणि तो अगदी हलका असा टाकायचा असतो, म्हणजे ते फुलतात नंतर तळल्यावर. हे असे परड्यावरती मी घालते आहे छोटे छोटे सांडगे. तुमच्याकडे ताटातही घालू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. असे आता सांडगे मी सगळे घालून घेते परड्यावरती. याला मी आता उन्हात ठेवते, पण उन्हातच ठेवलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे. तुम्ही त्याला पंख्यातही वाळत टाकू शकता आणि एक दिवस घरात पंख्यात वाळल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी 2 दिवस त्याला व्यवस्थित जरा कडकडीत ऊन दाखवायचं, म्हणजे मग ते, कारण हे वर्षभराचं वाळवण असतं, ते कडकडीत वाळायलाच पाहिजे म्हणजे ते टिकतं. नाहीतर मग ते वाळले नाही तर मग ते बुरशी येते किंवा असं काही होतं आणि मऊ पडतात, तळले जात नाही. आता मी हे सगळे टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, माझे आता हे सगळे सांडगे असे मी वाळत घालायला घेऊन जाते. सगळे टाकून झालेले आहेत. आता याला मी 2 दिवस छान कडकडीत ऊन दाखवणार आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ते कसे वाळले आहेत आणि कसे तळले जातात हे दाखवेन. हे बघा, आपले असे सांडगे असे मस्त, हे आचारी सांडगे छान कडक वाळलेले आहेत. छान यांना 2 दिवस मी कडक ऊन दाखवलेलं आहे. आता आपण त्यांना तळूया. बघा, तेल आता छान तापलेलं आहे. मंद आचेवर आता मी त्याला तळायला टाकते. आता मी गॅसची हे मध्यम करते. हे बघा कशी भराभरा ते तळले जात आहेत. सांडगे पटापटा आपल्याला तळायचे असतात, नाहीतर ते काळे पडतात आणि जास्त तळले गेले तर ते कडवट लागतात. हे बघा, असे सुंदर आपले सांडगे, आचारी सांडगे आपले तयार झालेले आहेत. हे छान खिचडी बरोबर खायचे, सुंदर लागतात. खिचडी, तेल असे त्याच्यावर कुच करून हे आचारी सांडगे, साधे सांडगे जसे खातो तसेच खूप सुंदर लागतात. करून बघा तुम्ही. काय असं मी केल्यानंतर तुम्ही केलं आणि तुमची प्रतिक्रिया आली की मलाही खूप छान वाटतं. तर आपण छान मस्तपैकी आपली डिश सजवलेली आहे प्लेट. आता असं छान गरम मोहरी टाकलेलं तेल टाकायचं खिचडीवरती आणि हे जे आपण ही मिरची ही माझी घरी केलेली आहे. तांदळाचे पापडसुद्धा घरचेच आहे. पण आता मी सांडगे तुम्हाला दाखवते. हे सांडगे असे याच्यावर छान असे कुचकरून टाकायचे. असं पण इतके खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले ते की असे छान, हे पहा किती छान असे मस्त असे तुटून जातात. आणि असा हा सांडगा असा आपल्या खिचडीवरती कुचकरायचा आणि मग ही खिचडी असं कालवून हे खायचं. तुम्ही पण असे सांडगे करून बघा. असे तिखट, थोडेसे आंबट आणि खिचडीमध्ये मिक्स करून, किंवा तुम्ही नुसते चवीला सुद्धा 1 घास खिचडीचा आणि 1 घास असा सांडग्याचा, या आचारी सांडग्याचा खाल्ला ना तर ते फार सुंदर लागतात. कारण त्यात लोणच्याची चव आहे, कैरीची आंबट चव आहे, तिखट आंबट अशी सुंदर चव या सांडग्यांची लागते. तुम्ही करून बघा. माझा हा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा. झटपट होणारा पदार्थ आहे, काही वेळ लागत नाही आणि मुख्य म्हणजे वर्षभर टिकणार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला आणि या माझ्या चॅनलला लाईक
आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.